आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. दैनंदिन जीवनातला विषय आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये आपण जे आज बोलणार आहोत, त्या संदर्भात एकतरी रुग्ण आढळतो. तो मध्यमवर्गीय वयाचा असतो किंवा वयोवृद्ध असतो. तर काही दिवसापूर्वी किंवा बरेच महिन्यांपासून बरेच रुग्ण येतात. त्यांची कॉमन तक्रारी असते एक, की पायांची आग होते, पायांची जळजळ होते आणि बरेच वेळेस पायामध्ये मुंग्या येतात, रात्री झोप लागत नाही. ते असे गंभीर समस्या आजकाल बरेच रुग्णांना आढळून आलेली आहे. तर आपण ते बघणार आहोत, की हा नेमका नसांचं काही त्रास आहे, रक्ताची कमतरता आहे, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी आहे, की डायबिटीसमुळे हे प्रकार आहेत. तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत, की पायांची आग का होते, पायांची जळजळ का होते, मुंग्या का येतात, रात्री झोप का लागत नाही, याचे कारणे काय असतात, याची तपासणी काय आहेत, याचे उपाय काय आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज सगळे जाणून घेणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स. आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. विषय आहे पायांची आग होणे किंवा पायांची जळजळ होणे, पायांना मुंग्या येणे, याची कारणे, तपासणी आणि उपाय काय आहेत. इंग्लिशमध्ये याला नमनेस, टिंगलिंग सेन्सेशन किंवा बर्निंग फिट्स असंही म्हणतात. तर आपण जाणून घेऊयात ना सोप्या भाषेमध्ये की याची काय कारणे असतात, तपासणी काय करावं लागतात आणि याचे उपचार किंवा उपाय काय आहेत. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया कारणे काय आहेत. तर पायांची आग किंवा पायांची जळजळ होण्याचे प्रमुख काही कारणे आहेत. त्यापैकी सगळ्यात प्रथम कारण आहे डायबिटीस. डायबिटीस हा टाईप 1, टाईप 2 असतो. टाईप 2 डायबिटीस हा मध्यमवर्गीय वयापासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येक 10 कुटुंबामागे 7 कुटुंबांना हा डायबिटीसचा त्रास आहे किंवा हे व्याधी आहेत. तर डायबिटीसचं मुख्य घाव, त्याचा परिणाम हा नसांवर होत असतो. हा नसांवर परिणाम होतो, म्हणून ते पायांची जळजळ होते आणि पायांची आग होते. तर डायबिटीजच्या रुग्णांची मोठी समस्या आहे की नसांवर परिणाम होतो. तर शुगर कंट्रोल नसेल, डायबिटीसमध्ये कंट्रोलमध्ये नसेल, तर त्या रुग्णांना सगळ्यात मोठा घाव त्याच्या नसांवर होतो व ते डायबिटीसमुळे ते पायांची आग होते आणि तळपायांना जळजळ होते, मुंग्या येतात. त्याला आपण डायबिटिक न्यूरोपॅथी म्हणतो. जो डायबिटीजच्या रुग्णांमध्ये सर्वप्रथम त्याचा कॉम्प्लिकेशन असतं किंवा दुष्परिणाम असतो. तर डायबिटीजच्या रुग्णांनी शुगर हा कंट्रोलमध्ये ठेवण्याचा विषय असतो. नंतर आहे दुसरं कारण व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी. मागे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बोललो होतो. व्हिटॅमिन B12चा रोल काय असतो. व्हिटॅमिन B12 आपल्या शरीरामध्ये ऑइल असतं, जे शरीराचं सगळं नसांना ताकद देत असतं, स्नायूंना बळ देतं आणि आपल्या शरीरामध्ये चैतन्य ऊर्जा निर्माण करतं. जे गाडीत ऑइलचं काम असतं, तेच ऑइलचं काम आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12 करत असतो. तर व्हिटॅमिन B12ची कमतरता असताना बऱ्याच वेळेस पायामध्ये जळजळ होते की पायांची आग होते किंवा पायांना मुंग्या येतात, रात्री झोप लागत नाही, पायाचे गोळे दुखतात, पोटऱ्या दुखतात, पायांना गोळे येतात. असे अनेक व्याधी हे B12च्या डेफिशियन्सीमुळे आपल्याला उद्भवतात. नंतरचं कारण आहे नसांचा आजार. हे पेरिफेरल न्यूरोपॅथी असं म्हणतो आपल्याला. तर पेरिफेरल न्यूरोपॅथीमध्ये नसांच्या काही व्याधी असतात. नसांवर जो काही परिणाम असतो इतर आजारांचा, शरीराचा, तर पेरिफेरल न्यूरोपॅथीमुळे, नसांच्या आजारामुळे पायांना मुंग्या येतात, पायांची आग होते. नंतर आहे सर्वप्रथम आजचं दैनंदिन जीवनशैली खूप बदललेली आहे. मोबाईलचा अतिवापर, बाईकचा वापर, मोटरसायकलचा वापर, रस्त्यांचं दुरावस्था आणि बसण्याची पद्धत, उठण्याची पद्धत, वर्क फ्रॉम होम याची पद्धत, म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे आपलं मणक्यांचे आजार. मणक्याच्या आजारमुळे लंबर स्पॉन्डिलोसिस म्हणजे खालच्या मणक्यांच्या व्याधीमुळे जर खालच्या मणक्यावर दाब पडला, गादी सरकली किंवा नसवर दाब पडला, तर खालचे मणकेचं कंट्रोल हे पायांकडे असतं. तर पायांमुळं जर खालच्या मणक्यावर दाब पडला किंवा खालच्या मणक्याची गादी सरकली किंवा नस दाबली गेली, तर मणक्यामुळे लंबर स्पॉन्डिलोसिसमुळे किंवा लंबर मणक्यांच्या व्याधीमुळे पायांना मुंग्या येतात, पायांची आग होते, पायांची जळजळ होते. तर कधीकधी पेरिफेरल न्यूरोपॅथीमध्ये याचा उल्लेख असतो. तर मणक्यांची काळजी
आत्तापासून घेतली गेली पाहिजे, जेणेकरून असे दुष्परिणाम आपल्याला पुढे भविष्यात होणार नाही. नंतर आहे व्हेरिकोस वेन्स. आता काही दिवसापूर्वीच व्हेरिकोस वेन्सचा आपला व्हिडिओ येऊन गेला. तर व्हेरिकोस वेन्सच्या व्हिडिओबद्दल बरेच जणांची चांगली प्रतिक्रिया होती, चांगले शेअर्स लाईक्स होते. तर व्हेरिकोस वेन्समध्ये पायांचा जडपण हा प्रामुख्याने जाणवतो. पायांचा जडपणा असल्याने आणि वेन्समुळे ते वॉल्स खराब असल्याने गुरुत्वाकर्षणामुळे ग्रॅव्हिटीमुळे रक्तप्रवाह खाली वाहतो, वरती येत नाही. पायांना त्यामुळे सूज येते आणि पायांच्या नसावर दाब पडतो आणि त्याच्यामुळे पायांची जळजळ होते किंवा पायांची आग होते. व्हेरिकोस वेनमध्ये सुद्धा पायांचे व्याधी, पायांचे जळजळ आणि आग ही होत असते. नंतर आहेत काही किडनी आणि लिव्हर संबंधित काही जे आजार असतात, किडनीचे काही विकार असतात, त्याच्यामुळे पायांना सूज येते आणि सूज आल्यावर दाब पडल्यावर नसांवरती पायांची आग होते किंवा पायांची जळजळ होते. तर असे काही कारणं असतात. नंतरचे आहे थायरॉईडचे काही विकार असतात, हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम. त्याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावरती नसांवरती परिणाम होत असतो. तर थायरॉईडची तपासणी करून घ्यायला पाहिजे आणि थायरॉईड काही डिस्फंक्शन असेल, थायरॉईडचा काही प्रॉब्लेम असेल, त्याची गोळी नियमित चालून ते थायरॉईड कंट्रोलमध्ये आणले गेले पाहिजे. नंतर अतिरिक्त वजन. ज्या व्यक्तीमध्ये अतिरिक्त वजन आहे, BMI ज्याचं जास्त आहे, ज्याचं शरीरात असं अतिरिक्त स्थूल आहे, त्या व्यक्तींना पायांना वेदना होणे, पायांना सूज येणे आणि पायांची आग किंवा जळजळ होणे ह्या कॉमन सिम्पटम्स आहे, जे कॉमन फॅक्टर आहेत. आपण आता बघितले हे प्रमुख कारणे आहेत, ज्या पायांची जळजळ आणि आग होण्याची हे प्रमुख कारणे आपण बघितली आहेत. नंतर आता आपण बघणार आहोत तपासण्या काय करायचा. तपासण्याचा विषय आपण यामुळे घेतला की ह्या काही बेसिक तपासण्या आहेत, जे तुम्ही वर्षामध्ये एकदा केल्या गेल्या पाहिजे आणि त्यानुसारच या तपासण्या अंतर्गत आपल्याला आपल्या कारणांचे, आपल्या आजारांचे कारण स्पष्ट होईल किंवा आपल्याला जाणवेल की कशामुळे काय होतोय. आपण गोंधळून जाणार नाही किंवा सगळं सोपं हे फिटनेस टेस्ट म्हणून जरी आपण केले वर्षातून एकदा, तरी आपल्याला याचा मार्ग सापडतो की पायाची जळजळ आणि आग होण्याचे काय कारणं असतात. म्हणून आपण आज तपासण्यावरती थोडं जोर देणार आहोत. सर्वप्रथम आहे साखर तपासणी. ह्याच्यामध्ये उपाशीपोटी आणि जेवणानंतर साखर तपासणी ही खूप महत्त्वाची आहे. BSL, ब्लड शुगर, फास्टिंग आणि PP म्हणजे उपाशीपोटी आणि जेवण करून 2 तासानंतर. याच्यामध्ये एक तपासणी असते HbA1c. सरासरी तुमच्या शरीरामध्ये 3 महिन्याची साखरेचं प्रमाण किती टक्केवारी आहे, त्याच्यावर सुद्धा पायांची आग आणि जळजळचं कारण आपल्याला कळतं. जर डायबिटीसमुळे होत असेल तर ह्या 2 तपासण्या खूप महत्त्वाच्या आहेत. एक फास्टिंग, PP शुगर म्हणजे उपाशीपोटी जेवणानंतरची साखर, नंतरच आहे HbA1c, जेणेकरून आपल्याला सरासरी टक्केवारी साखरेची कळेल शरीरामध्ये आणि पायांची आग आणि जळजळ होण्याचं कारण नक्की कळेल. नंतर आहे नॉन कॉमन तपासणी, स्वस्त तपासणी, 150-200 रुपयाची CBC, कम्प्लीट ब्लड काउंट. याच्यामध्ये सरासरी आपल्याला अंदाज येऊन जातो तर B12चा, पेशंटचा रक्ताचं प्रमाण किती, हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे, पेशंटचा अंदाज येतो. हे कम्प्लीट ब्लड काउंट आहे. स्वस्त तपासणी सर्वत्र अवेलेबल हे तपासणी. एक CBC नावाची तपासणी असते. सगळ्यात महत्त्वाची वर्षातनं किंवा 2 वर्षातनं सगळ्यांनी केली गेली पाहिजे अशी व्हिटॅमिन B12. व्हिटॅमिन B12 तपासणी ही खूप महत्त्वाची आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी बोललो, व्हिटॅमिन B12 म्हणजे शरीरातलं ऑइल असतं. तर व्हिटॅमिन B12 तपासणी ही केली गेली पाहिजे. याच्यानुसार आपल्या शरीरामध्ये B12चं प्रमाण किती आहे. B12 जर नॉर्मल असेल, इतर कारणं आपल्याला बघता येतात आणि B12 जर कमी असेल, होमोसिस्टिन लेवल वाढून जातं. होमोसिस्टिन लेवल जर वाढलं तर इतर आजारांचा धोका वाढतो. उदाहरणार्थ हार्ट अटॅक, स्ट्रोक असे इतर आदी आजार. नंतर हा आपलं थायरॉईडचं. आता काही वेळापूर्वी बोललो आपण थायरॉईडचे जे विकार असतात, थायरॉईडच्या विकारामुळेही पायांची जळजळ किंवा आग होत असते. त्यामुळे थायरॉईड तपासणी ही उपाशीपोटी केली गेली पाहिजे. ही तपासणी ज्यांना थायरॉईडचे विकार आहेत त्या व्यक्तींनी 3 महिन्यातनं किंवा 4 महिन्यातनं कंपल्सरी एकदा करावी. ज्यांना नाही आहेत त्यांनी 2-3 वर्षातनं एकदा केली तरी काही हरकत नाही. नंतर आहे LFT, लिव्हर फंक्शन टेस्ट. काही किडनी, काही लिव्हरचे आजार असतात, KFT, LFT. या तपासण्यामध्ये आपल्याला बरेच एन्झाईम्स समजतात. नंतर आहेत नर्व कंडक्शन स्टडी, NCV. न्यूरोपॅथिक डायबिटीसमध्ये किंवा पेरिफरल न्यूरोलजिया किंवा पेरिफेरल न्यूरोपॅथीमध्ये NCV स्टडी ही खूप महत्त्वाची आहे. ही स्टडी मेंदू विकार तज्ज्ञांकडे अवेलेबल असते. नर्व कंडक्शन स्टडीमध्ये आपल्याला समजतं की नसांची पॉवर, नसांचे काही स्ट्रेंथ आहे, नसांची पॉवर किती आहे, नसांची ताकद किती आहे, त्यामध्ये आपल्याला NCV स्टडीमध्ये समजतं.
ज्यांना पेरिफरल न्यूरोपॅथी आहे त्या व्यक्तींनी NCV स्टडी हा करून घेतला गेला पाहिजे. नंतर आपण थोड्या वेळापूर्वी बोललो आता की व्हेरिकोसिसमध्ये दुसरा पायाची जडपणा वाढतो. पायाचा जडपणा वाढल्यानंतर पायांची आग आणि जळजळ होते. त्याच्यामुळे डॉपलर वेन केली गेली पाहिजे. डॉपलर स्टडी वेन्सची पायांवरील सोनोग्राफी असते, पायांची सोनोग्राफी असते. त्याच्यामध्ये आपल्याला अंदाज येऊन जातो की रक्तप्रवाह कितपर्यंत सुरू येत आहे, कितपर्यंत नाही. नंतर आता आपण सगळं बघितलं, थोडक्यात बघितलं पायांची आग काय असते किंवा जळजळ काय कारणे बघितली आपण. आता आपण तपासणी बघितली. आता तपासणी व्यतिरिक्त आपण बघणार आहोत उपाय काय आहेत. सर्वप्रथम बाबा उपाय काय असतात, लक्षणं आहेत. लक्षणानुसार तज्ञ डॉक्टरकडे जाऊन निदान करून उपचार करणे हे खूप मोठं आपला मार्गदर्शक तत्व याच्यावरती अवलंबून असतं की लक्षणं काय आहेत. लक्षणानुसार त्याचे तज्ञ डॉक्टर कोणते आहेत त्यांच्याकडे जाऊन निदान करून पुढील उपचार आपल्याला करता येतात. नंतर आहे की पाय उशीवर ठेवायची. ज्यांच्या पायांना जळजळ, आग येते, सूज होते त्या व्यक्तींनी जास्त करून पायाकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. पायांना जास्त काही ग्रॅव्हिटीनुसार, गुरुत्वाकर्षणानुसार पाय जर खाली असले, पायांना सूज आली, कधी कधी या पायाच्या सूजमुळे पायांची आग आणि मुंग्या येऊ शकतात. तर त्यामुळे पाय हा जास्त करून झोपतानाही एखादा उशीवर पाय ठेवायचा असतो. नंतर आहे की पाण्याचे प्रमाण आजारानुसार ठरविणे खूप महत्त्वाचे असते. काही किडनींचे आजार असतात त्यानुसार डॉक्टर ठरवून देतात की पाण्याचं प्रमाण शरीरात किती पाहिजे. त्यानुसार पाणीचं प्रमाण हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर आहे याच्यामध्ये शुगर मॉनिटरिंग. शुगर ज्यांच्या पेशंट डायबिटीज आहेत त्या पेशंटचं जर वाटत असेल की पायांची आग होणे किंवा पायांची जळजळ होऊ नये किंवा पायांना मुंगे येऊ नये, पायाला बधिरपणा येऊ नये, त्या व्यक्तीने शुगर मॉनिटरिंग, शुगरच्या गोळ्या, डायबिटीजच्या गोळ्या, त्याच्या व्यतिरिक्त पथ्य पाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर आहे जसं खूप कॉम्प्लिकेशन असतील आणि पुढचं कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी, पुढचा दुष्परिणाम टाळण्यासाठी एखाद्या वेळेस ॲडमिट करण्याची जर सल्ला दिला डॉक्टरांनी तर ॲडमिट होऊन पुढील उपचार करून आणि उपचार करून बरं होणं आणि पुढचा दुष्परिणाम टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपल्या आजूबाजूला, आपल्या परिवारामध्ये वयोवृद्ध असेल, कोणी असो, त्यांच्या पायाची आग होत असेल, पायांची जळजळ होत असेल, पायांना मुंग्या येत असतील किंवा पायांना बधिरपणा येत असेल किंवा रात्री झोप लागत नसेल, रात्री हा त्रास होत असेल प्रामुख्याने, तर कृपया करून आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवा. वेळेनुसार तज्ञ डॉक्टर दाखवा, याचा उपचार घ्या आणि पूर्णपणे बरे व्हा. अपेक्षा करतो याचा तुम्हाला फायदा होईल. तर काळजी घ्या, आनंदी राहा, निरोगी राहा. धन्यवाद. नमस्कार.